नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत जे काही जुने अर्ज असतील तर हे जुन्या अर्जामधील काही अर्ज हे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वर्ग झालेले आहेत, तर काही अर्ज हे महावितरणमध्ये वर्ग झालेले आहे। तर मित्रांनो, कुसुम बेनिफिशरी लॉग इन मध्ये ज्यावेळेस आपण आपला MKID पासवर्ड टाकतो आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो, लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्ज महावितरणकडे कुसुम ब योजनेकरता वर्ग करण्यात आला आहे। कृपया या अर्ज क्रमांक सुद्धा येथे दाखवला जातो। तर MS चे जे काही अर्ज आहे हे अर्ज महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी ॲप आहे या ॲपमध्ये त्या अर्जाचे स्टेटस हे चेक होत असते। तर मित्रांनो, ज्यावेळेस अर्जाचे स्टेटस आपण जर चेक केले तर आपणास तेथे युअर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी इज पेंडिंग, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सब डिव्हिजन ऑफिस अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात होती। आणि हे जे काही अर्ज आहे हे अर्ज बऱ्याच दिवसापासून स्क्रुटिनी पेंडिंगमध्ये होते। तर मित्रांनो, महावितरणकडून त्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचा SMS प्राप्त झाला की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाकरता आपल्या अर्जाची प्राथमिक नोंदणी, अर्ज क्रमांक जो काही असेल तो आणि आपल्या मागणीपत्राची जी काही रक्कम असेल भरणार रक्कम, ती भरणार रक्कम आपण भरून आपला अर्ज पूर्ण करा अशा प्रकारचे जे काही SMS प्राप्त झालेले होते। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण तो जो काही लाभार्थी क्रमांक आपल्याला मिळालेला आहे तो लाभार्थी क्रमांक आपण येथे टाकून शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये PM कुसुम योजनेत अर्ज हस्तांतरित केला अशा प्रकारे तेथे माहिती ही दाखवली जात होती। आणि महावितरणच्या PM कुसुम योजनेच्या ॲपमध्ये आपल्याला तेथे युअर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी इज पेंडिंग, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सब डिव्हिजन ऑफिस अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात होती। परंतु आजच्या घडीला जर मित्रांनो पाहिलं तर काही शेतकऱ्यांचे अर्ज, तर काही अर्जांना आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये पेमेंटचा भरणा करावा अशा प्रकारे तेथे आता खाली माहिती ही दाखवली जात होती। तर सुरुवातीला तेथे आपला अर्ज PM कुसुम योजनेत हस्तांतरित केला अशा प्रकारे माहिती दाखवली जात होती आणि पेमेंटचे ऑप्शन तेथे दाखवले जात नव्हते। तर आता जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना आता तेथे पेमेंट भरणा करण्यासाठी ऑप्शन हे एनेबल झालेले आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी एका लाभार्थी शेतकऱ्याचा येथे लाभार्थी क्रमांक टाकलेला आहे आणि शोधा या बटनावर येथे क्लिक करतो। शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज अशा प्रकारे माहिती दाखवली जात होती आणि सुरुवातीला येथे PM कुसुम योजनेत अर्ज हस्तांतरित केला अशा प्रकारे अर्जाची सद्यस्थिती तेथे दाखवली जात होती। तर या शेतकऱ्याला आता येथे रक्कम भरणा करा अशा प्रकारे येथे ऑप्शन हे येथे एनेबल झालेले आहे। तर ज्यावेळेस आपण आता येथे रक्कम भरणा करा याच्यावर जर क्लिक केलं तर 3 HP साठी येथे 22,971 रुपयाचा भरणा या शेतकऱ्याला येथे 3 HP साठी करावा लागणार आहे। तर पाठीमागं आपण पाहिलं की 3-4 दिवसापासून ही जी काही पेमेंटची वेबसाईट होती याला प्रॉब्लेम होता, परंतु आज जर पाहिलं तर येथे भरणा करा याच्यावर जर क्लिक केलं तर आता येथे जी काही भरणा रक्कम आहे ती भरणा रक्कम येथे आता भरून घेतली जात आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून घ्या। जरी आपल्याला तेथे ॲपमध्ये आपला जो काही अर्ज आहे स्क्रुटिनी पेंडिंग दाखवत असेल आणि इकडे जर आपणास पेमेंटचे ऑप्शन हे एनेबल झालेले असेल तर आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमधून पेमेंटचा भरणा हा करून घ्या। तर निश्चितच मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।